कवड्याची सेवा करा, 108 आरतीची सेवा करा, 108 दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, 108 तुम्ही स्वामी चरित्राचा पाठ करा, मल्हारी सप्तशती 108 करा, गुरुचरित्र पारायण करा, नवनाथ पारायण करा, ओ माय गॉड, भागवत करा तुम्ही. एवढी सेवा आपले गुरुमाऊली सांगत असतात, दर एकादशीला सांगत असतात की तुम्ही भागवतचा पारायण करा, जेणेकरून की पितृदोष, कारण पितृदोष हा खूप मोठा दोष असतो. असे अनगिनत आपले गुरुमाऊली आपल्याला सेवा देत असतात. तुम्ही विचार करा, असं कोणता प्रश्न नाही आहे जो या मार्गामध्ये सुटणार नाही. आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटत असतं की आयुष्यामध्ये कधी का होत नाही, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणण्याची गोष्ट आहे. इतक्या वयापर्यंत मला ह्या सेवा माहिती नव्हता, मला पारायण या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता इतक्या वयापर्यंत. पण आता 2 ते 3 वर्षापासून मी या सेवामध्ये जुळली आहे आणि खरंच मला या गोष्टीचा खूप खूप आनंद होतो की देर आहे दुरुस्त आहे. या आयुष्य संपण्याआधी का होत नाही, पण या मार्गामध्ये मी जुळली आहे. असं स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये मी जुळली आहे. साक्षात भगवंत, साक्षात स्वामी समर्थांचे अवतार जे आपले परमपूज्य गुरुमाऊली आहे यांचा दर्शन मी घेतले आहे. खूप खूप मला या गोष्टीचा आनंद होतो आणि गर्वसुद्धा वाटतो की असा प्रश्नच नाही आहे कोणता की जो या मार्गामध्ये सुटणार नाही. फक्त परीक्षा असते तो तुमची श्रद्धाची आणि तुमच्या भरोश्याची, तुमच्या विश्वासाची. तुम्ही किती विश्वास करत असता आपल्या माऊलीवरती, आपल्या समर्थावरती. फक्त एवढंच, फक्त खंबीरपणे उभा राहायचं आहे आणि जे होईल ते आपले माऊली पाहून घेतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कोणताही कितीही मोठा प्रॉब्लेम असो अजिबात घाबरायचं नाही, कारण आपला मार्ग जो आहे ना, ते सांगतात ना, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आपल्या स्वामी सांगत असतात. तर तेच आपल्याला आपल्या प्रॉब्लेम्सही सांगायचं आहे की भिऊ नकोस. म्हणजे आपण स्वतः अजिबात भियायचं नाही, कारण आपल्या मागे परब्रह्म ब्रह्मांड नायक आहे. मग कशाला घाबरता तुम्ही. चला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. होळी पौर्णिमा जे की अतिशय शुभ अशी पौर्णिमा मानली जाते, कारण होळी ही सगळं जे काही वाईट आहे ते सगळं आपल्यामध्ये सामावून घेत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये नवीन भरभराटी, सुख, समृद्धी, ऐश्वर याची सुरुवात होत असते. तर होळी पौर्णिमाला तुम्ही एक छोटीशी पूजा या दिवशी करू शकता, किंवा यानंतर कोणतीही पौर्णिमा आली तर ही पूजा तुम्ही नक्की करा. ती आहे कुबेर पोटली, कुबेर सेवा, कुबेरांची सेवा, कुबेर पोटली ज्याला म्हणलं जातो, किंवा कुबेर महाराजांची सेवा ज्यांना म्हणली जाते. तर कुबेर महाराज कोण होते, तर कुबेर महाराज हे लक्ष्मी, आई लक्ष्मी आहे, त्यांचे अधिपत्य आहेत, त्यांचे गुरु म्हणून जर म्हणलं तरी काही हरकत नाही. तर अशी आपल्याला कुबेरांची सेवा करायची आहे. तर तुम्हाला ही आहे कुबेर पोटली, ही कुबेर पोटली आहे. कशी करायची आहे तुम्हाला, यामध्ये तुम्ही कोणत्याही केंद्रामध्ये जा, किंवा स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित जे स्वामी समर्थांचे केंद्र आहे तिकडे जा, गुरुपीठावरती जा, दिंडोरी येथे जा, कुठेही जा तुम्ही. त्यांना जर म्हणलं की तुम्ही कुबेरांची सेवा करायची आहे, मला त्यांची पोटली द्या. तर कुबेरांची सेवा म्हणजे आपण फक्त दिवाळीच्या वेळेला आपण करत असतो असं नसून तुम्ही कधीही करू शकता. कोणत्याही पौर्णिमाला तुम्ही ही सेवा करू शकत असता, किंवा एखादा चांगला दिवस बघून तुम्ही या दिवशी करू शकता. तर यामध्ये आता ह्या पोटलीमध्ये काय आहे, तर धणे आहे, त्यासोबत लाल गुंज आहे, पांढरी गुंज आहे, जे की धन आकर्षित करण्यासाठी खूप चांगलं असतं. लाल गुंज, पांढरी गुंज, एक कमळगट्ट्याची मणी आहे यामध्ये, आणि लक्ष्मीची आवडती आहे हे सगळ्या वस्तू. कारण आई लक्ष्मीला धने आवडतात, पांढरी गुंज आवडते, कमळगट्ट्याची मणी आवडते, हळद आवडते, हे आई लक्ष्मीची प्रतीक आहेत. तर नेमकं आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर सर्वात आधी तुम्ही कोणताही एक शुभ दिवस निवडा आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे. आता या सेवा किंवा ह्या घरी तुम्ही बनवू शकता. मी यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवून देते. तर यावरती तुम्हाला जी सेवा करायची आहे, लाल पाऊच म्हणजे हा जो आहे ते तुम्ही घरी ठेवू शकता, तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, घराच्या देवारामध्ये ठेवू शकता, किंवा दुकानामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तुमचा एखादा बिझनेस आहे त्या बिझनेसच्या ठिकाणी जिकडे तुम्ही पैसा ठेवत असता तिकडे सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता. तर यावरती आपल्याला आता आपल्याला सेवा करायची आहे. नेमकी काय सेवा करायची आहे आपल्याला, तर हे उजव्या हातामध्ये धरा. तुम्हाला जर माळ जे आहे त्याचा जाप करायचा असेल तर तुम्ही डाव्या हातामध्ये पकडून माळ जाप करू शकता, किंवा हे असं धरून सुद्धा यामध्ये तुम्ही हे पण करू शकता. म्हणजे उजव्या हातामध्ये तुम्हाला पोटली पण होऊन जाणार आणि त्यानंतर माळ जी आहे आपली ते पण या हाताने तुम्ही जाप करू शकता. आता ही कमळगट्ट्याची मणी आहे जशी, तर असं तुम्ही हे जाप करू शकता, दोन्ही करू शकता, तुम्हाला जे आवडलं त्या प्रकारे. आता यावरती आपल्याला एक स्वामी समर्थ यांचं एक माळ म्हणायचं आहे, जाप करायचा आहे. ऋणनाशक मंत्र
गणेश मंत्र आहे जे की ऋणनाशक आहे. ऋणनाशक गणेश मंत्र या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे त्याचा 1 माळ जप करायचा आहे. कमलात्मक मंत्र जो आहे त्याचा 1 माळ जप करायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र जो आहे त्याचा 1 माळ जप करायचा आहे. कुबेर मंत्र त्याचा 1 माळ जप करायचा आहे. गीतेचा 15वा अध्याय तो 1 वेळा वाचायचा आहे. गीतेची 18 नावे तो 1 वेळा वाचायचा आहे. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा वाचायचा आहे आपल्याला. विष्णू सहस्त्रनाम हा 1 वेळा वाचायचा आहे. रामरक्षा 1 वेळा वाचायचा आहे. ललिता सहस्त्रनाम स्तोत्र हा 1 वेळा वाचायचा आहे. आणि क्षमा प्रार्थना आपल्याला 1 वेळा करायचा आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मला असं वाटतं 1.5 ते 2 तास तुम्हाला लागून जाणार आहे. पण ही जी कुबेर पोटलीची सेवा आहे ती तुमची होऊन जाणार आहे. आणि तुम्हाला जर शक्य झालं तर कधीही तुम्ही याला काढून एखाद्या शुभ दिवसावरती किंवा एखाद्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही, असं नाही आहे की आपण एकदा पूजा करून ठेवलं तर तो आपल्याला काढायचंच नाही आहे असं नसतं. कोणतीही सेवा किंवा कोणताही तुम्ही जर उपाय केला असेल तर तो सारखा एखादा शुभ दिवस पाहून तो काढायचा, परत तो काढायचा, त्याच्यावरती सेवा करायची आणि परत तो आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं. याने काय होतं की ती जी पोटली आहे की ती जी सेवा आहे ते आपली चार्ज होत असते, ॲक्टिव्ह होत असते आणि ती कार्य करत असते. अशा प्रकारे आपल्याला कुबेर सेवा पोटली यामध्ये तुम्हाला हा जो कार्ड आहे तो दिलं जाईल. त्यामध्ये उन्हामुळे दिसत नाही आहे, मी उन्हामध्ये दिसत नाही आहे, फोटो काढून तुम्हाला टाकून देणार आहे. तर या सेवा तुम्हाला करायचा आहे. 1.5 ते 2 तास तुम्हाला ह्या सगळ्या सेवामध्ये लागून जाणार आहे. खाली ललिता स्तोत्र, ललिता सहस्रनाम आहे, विष्णू सहस्रनाम आहे. यामध्ये कोणतीही तुम्ही सेवा करणार आहे तर फक्त आई लक्ष्मीची सेवा न करता भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली जाते. म्हणूनच गीतेचा 15वा अध्याय, विष्णू सहस्रनाम, गीतेची 18 नावे या सगळं यामध्ये दिलेलं आहे. विष्णू सहस्रनाम वगैरे दिलेलं आहे. कारण फक्त आईला जर बोलवलं तर आई येणार नाहीत, पण जर भगवान विष्णूंना पण आमंत्रण दिलं तर आई नक्कीच येणार आहे आणि ते प्रसन्न सुद्धा होतात. त्यामुळे फक्त आई लक्ष्मीची सेवा न करता, फक्त आई लक्ष्मीचा मंत्र जाप पूजा न करता भगवान विष्णूंची पूजा करणे ही तेवढेच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुबेर सेवा अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि जे श्रीयंत्राची सेवा मी सांगितली आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. शक्य झालं तर या होळी पौर्णिमापासून सुरू करा. नाही जर शक्य झालं यानंतर येणारे पाडवा आपलं शुभ दिवस जे सर्वात शुभ, कारण पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातं. तर पाडव्या दिवशी सुद्धा तुम्ही ही जी पोटली सेवा आहे ती करू शकता. आणि झालं तर होळीला जे पौर्णिमा आहे तेही नाही झालं शक्य तर पुढच्या कोणतेही एक शुभ दिवस बघून तुम्ही ही सेवा करू शकता. आणि हे आपल्या घराच्या तिजोरीमध्ये, देवारामध्ये, तिजोरीमध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता आणि याची प्रचिती घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.